मराठी मातृभाषा चॅनलवर आपले स्वागत। आज आपण नवीन अभ्यासक्रमानुसार मराठी बालभारती इयत्ता 4 पाठ क्रमांक 4 आभाळातील फरकांड्या या पाठाचा संपूर्ण स्वाध्याय पाहणार आहोत। आम्हाला हे समजले यामधील प्रश्न क्रमांक 1 रिकाम्या जागी योग्य शब्द भरा। लेखकाचे चित्रकलेचे साहित्य। उत्तर रंगपेटी, पाण्याची वाटी, काळी पेन्सिल आणि खपटे। प्रश्न दुसरा, एका वाक्यात उत्तरे लिहा। त्यामधील अ आहे, लेखक कोणाची वेडीवाकडी चित्रे काढत असत। उत्तर लेखक त्यांच्या आईचे आणि त्यांना ज्या लोकांचा राग येत असत त्यांची वेडीवाकडी चित्रे काढत असत। आ लेखकाचे रविवारचे मित्र कोणते? उत्तर रंगपेटी, पेन्सिल, कागद, रबर हे लेखकाचे रविवारचे आवडते मित्र। प्रश्न तिसरा, 3-4 वाक्यात उत्तरे लिहा। त्यामधील अ आहे, शाळेला सुट्टी असली की लेखक काय करायचे? उत्तर शाळेला सुट्टी असली की लेखक रंगपेटी, पेन्सिल आणि कागद घेऊन गच्चीवर जाऊन बसायचे, ते चित्र काढून रंगवायचे। सोबतीला पाण्याची वाटी आणि हाताखाली धरायला खपटेही असायचे। आ लेखक चंद्र सूर्याची चित्रे केव्हा काढत असत? उत्तर लेखक घोडा, उंट व मांजर यांची चित्रे नेहमी काढत असत, पण बिचारे हाती लागले नाही तर तो चंद्राला आणि सूर्याला झाडाआडून येताना दाखवत असत। अशा वेळी लेखक सूर्य व चंद्राची चित्रे काढत असत। ई आकाश रंगवताना आकाशाचे रंग कसे बदलत गेले? उत्तर आकाश रंगवताना ते कधी धुसर होत गेले तर कधी निळे सावळे दिसू लागले, कधी त्यावर केशरी रंगांचा टिळा लावल्यासारखे दिसले। असे करता करता आकाशाचे रंग बदलत जाऊन ते गर्द लाल कुंकवासारखे दिसू लागले। ई आकाश रंगवताना आईची फटफजिती कशी होत असे? उत्तर आई कुंचला रंगात बुडवून आकाश रंगवत असे। तिच्या गालावर व कपड्यांवर रंगाचे शितोडे उडत असत, तिचे बोटे सुद्धा रंगाने भरत असत, त्यामुळे चित्र काढताना आईची फटफजिती होत असे। पुढील प्रश्न विचार करा व सांगा यामधील आहेत। त्यातील प्रश्न क्रमांक 1,
रिकामा वेळेत तुम्हाला काय करायला आवडते? उत्तर, रिकाम्या वेळेमध्ये मला चित्र काढायला तसेच बागेतील कामे करायला आवडतात. प्रश्न दुसरा, चित्र काढताना रंग नसतील तर याबद्दल तुमचे मत सांगा. उत्तर, चित्र काढताना रंग नसतील तर आपण पेन्सिलने चित्र काढू शकतो. रंगांशिवाय चित्र सुंदर वाटत नाही, तसेच पूर्ण झाल्यासारखेही वाटणार नाही. प्रश्न क्रमांक 3, तुम्ही या पाठाला कोणते शीर्षक सुचवाल? उत्तर, बालपणीची चित्रकला. 2, गच्चीवरील चित्रे. 3, माझी आठवणीतील चित्रकला. 4, रंगीबिरंगी आकाश. 5, मी आणि माझे रंग. पुढील प्रश्न आहे खेळू या शब्दांशी. यामधील प्रश्न क्रमांक 1, विरुद्धार्थी शब्द लिहा. अ, मऊ. उत्तर, कडक. पुढं आहे आ, मित्र. उत्तर, शत्रू. सरळ. उत्तर, वाकडे. प्रश्न क्रमांक 2, खालील कोष्टकात काही रंगांची व चित्रसाहित्यांची नावे लपलेली आहेत, ती शोधा. त्यांची नावे लिहा. याप्रमाणे वर्तमानपत्रे, मासिक यातील शब्दकोड्यांचा संग्रह करा. मुलांनो, या ठिकाणी आपल्याला एक शब्दकोडे दिलेले आहेत आणि यामधून आपल्याला चित्रसाहित्यांची आणि रंगांची नावे शोधायची आहे आणि लिहायची आहे. उत्तर, कागद काळा, पांढरा, जांभळा, तांबडा, बशी, पाणी, ब्रश, पेन्सिल, लाल इत्यादी रंगांची आणि चित्रसाहित्यांची नावे या चौकटीमध्ये आहेत. प्रश्न तिसरा, दिलेल्या वाक्यातील विशेषणे ओळखा. अ, सुजाण माणसे सर्वांना मदत करतात. उत्तर, सुजाण. आ, आज मी तिखट भाजी खाल्ली. उत्तर, तिखट. ई, जंगलात हिंस्र प्राणी होते. उत्तर, हिंस्र. ई, राजा दयाळू होता. उत्तर, दयाळू. उ, मैदानावर 18 मुले होती. उत्तर, 18. प्रश्न चौथा, नाम व विशेषण यांच्या जोड्या जुळवा व लिहा. प्रश्न क्रमांक 5, रिकाम्या जागी कंसातील विशेषणे लिहून वाक्य पूर्ण करा. अ, रस्त्याच्या कडेला डॅश डॅश माणूस उभा होता. उत्तर, उंच. आ, हिवाळ्यात डॅश डॅश कपडे घालतात. उत्तर, उबदार. ई, बागेत डॅश डॅश फुले होती. उत्तर, रंगीबी-रंगी. ई, मयूरने डॅश डॅश चित्र काढले. उत्तर, अप्रतिम. उ, आईचा डॅश डॅश वाढदिवस होता. उत्तर,
30वा. प्रश्न 6वा. प चा शब्दपंखा पूर्ण करा. सप्तस्वरातील 5वा स्वर. प. एका हाताची एकूण बोटे. उत्तर 5. एक. रंग पिवळा. 4. पिवळे वस्त्र पितांबर. 5. खूप या शब्दासाठी वापरला जाणारा शब्द पुष्कळ. 6. पावसामुळे नद्या नाल्यांना येणारा पूर. 7. प च्या 14 खडीतील 7वे अक्षर पे. मुलांनो, अशा पद्धतीने आपला स्वाध्याय या ठिकाणी पूर्ण झालेला आहे. पुढे आहे सारे हसूया. या ठिकाणी शिक्षिका सोनलला म्हणते, सोनल, तुला शाळेत यायला रोजच उशीर का होतो? या प्रश्नावर सोनल उत्तर देते, बाई, चौकात मोठा बोर्ड आहे, पुढे शाळा आहे, सावकाश जा. म्हणून मी हळूहळू चालत येते. मुलांनो, या व्हिडिओचा तुम्हाला नक्कीच उपयोग होईल. अशाच प्रकारचे नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या मराठी मातृभाषा या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. थँक्यू.